महाराज, आम्ही मांडलिक राज्याचा पराभव करून त्यांच्याकडून भरपाईदंड वसूल केला आहे आणि यापुढे असं कृत्य घडणार नाही याची ग्वाही सुद्धा दिली आहे. शाबास शाबास माझ्या शूरवीरांनो, तुमची बहादुरी मला माहिती. तुमच्या या बहादुरीवर मी खूप खुश आहे. तुमच्या मनात त्या या मांडलिकाला आमच्या पायसे भाडा चुकावा लागल्या. पण काय महाराज, तुम्ही तुमचा जर हुकूम असेल तर मांडलिक राज्याला संपवण्याची आमची तयारी आहे. बस बस प्रधानजी, आज आम्ही एवढे कमवत आहे. आज आमचं मन आहे या शांतीपूर नगरीला वारस नाही, राजा सूर्यवंशीला संतान नाही. प्रधानजी, मानवाचा मोठी संतान नसेल तर त्याचा जन्म तेवढी मोलाचा ठरतो. महाराजांच्या चरणी प्रणाम. पिताश्रीच्या चरणी नमस्कार. पिताश्री, आम्ही पंचकामी येऊ शकतो का? कारण आम्हाला आमच्या शौर्याची परीक्षा घ्यायची आहे. वाह वाह शाबास, तुमचे शब्द ऐकताच माझे हृदय गळते. प्रधानजी, तुमचा पुत्र खरोखरच शूर पराक्रमी आहे आणि त्याची सुद्धा योग्य त्या पदावर घोड करणार आहोत. महाराजांची चरणी प्रणाम असेल. हे काय महाराज, आम्ही शिकार करत असताना एका निर्जन ठिकाणी बाळ सापडलं. बाळ किती छान आहे. प्रभाजी, या बाळाला पाहताच माझ्या मनात एक वेगळं चैतन्य भगवंताने पुत्राच्या रूपाने जणू आमच्या पदाचे राष्ट्रभर जा आणि राणी पद्मावतीला घेऊन या. भगवंताने पुत्राच्या रूपाने जणू आपल्या पत्रात एक देणगी संदेश तुमच्या कर्माचे फळाला आले. किती गोड आहे खरोखरच आपल्या शांतीपूर नगरीला शोभेल असाच राजकुमार आपल्या पदरात साचलाय. राष्ट्रभर हो, आणि आपल्या तुझ्यावरती असं वाटायचं नाही. या शांतीपूर नगराला एक वारस मिळाला आहे असं आम्हाला आता ज्ञानाला कळलं आहे. हो सासू महाराज, हे पाहते तुमच्या आज्ञा होता या बाळाचा आम्हाला सांगून साधू महाराज आम्ही भाग्यवान समजतो. हो राजा, तू भाग्यवंत आहेस. हा बाळ एक तू भाग्यवान आहे. तू याचा पुत्र होऊन स्वीकार कर आणि हा जरी आला असता पुत्र होऊन स्वीकार कर आणि याचं नाव निरंजन असं ठेव. निरंजन म्हणजे नीर म्हणजे पाणी आणि जल म्हणजे कोणत्या क्षणी तो पाणी पाहिजे असा तो निरंजन. आणि जल म्हणजे लोक, त्या लोकांना एखाद्या साईमध्ये नसा असं हा निरंजन. पण तो 18 वर्षाचा होता. त्याच्या हातातील हसण्याचा खूप काही सांगतो. तो एका परिस्थितीच्या प्रेमात पडेल आणि तिथूनच त्याला संकटात सामोरं आला का तो विजयी होईल. घराची वेळ झाली. होय साधू महाराज, पिताश्री, आज खरोखर आपल्या सर्वांचं भाग्य इतिहास झालंय. होय बघ, महाराज, मला शिवसेनेला लढायचे द्यायचे. मी त्याला बागशाळेत घेऊन जातो. राष्ट्रभर आज आमचा आनंद जगात वाढण्याचा झाला आहे. राजवाड्यात प्रत्येक माणसाला 500
मोहराचा आणि सुद्धा एक हातात मोहरा वाटून घ्या. येतो आम्ही प्रधानचे आले त्यांना सांगा मला देवदर्शनाला घेऊन गेले आहेत. येतो आम्ही. आम्ही मला वाटून घेतो. आता साडी प्रफुल्ल महादेव उर्फ बाबू याचकडून विष्णू मुदगल यासाठी 1000 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचं मनस्वी आभार स्वीकार करतो. त्याचप्रमाणे एक सूचना आहे आमच्या कला फाउंडेशनच्या सर्व सेवेदारांना की कार्यक्रम संपल्यानंतर कुणीही आपापल्या घरी जायचं नाही, सर्वांनी थांबायचं आहे. निरंजन, तुला मी शिक्षणाचे धडे शिकवतो. नाही रे बाबा, तुमच्या काही चुका नाही. निरंजनला चांगले लाडाचे दिसले आहे. होय माझं. आम्ही गाडी साहेबांना घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही चांगले धडे द्या मला. ठीक आहे महाराज.
निरंजन अरे काय केलं काय निरंजन, काय झाले? बाबा आणि मी सुसाईड करायची शिक्षण घेतो. अरे हो काय झालं बाळा? काय झालं? चला आपण शहर बाजूला चला चला, चला. सोडा मला, सोडा माझा हात. आणि का आणतात मला इकडे? आणि त्या अपराधी निरंजनाचा जीव घोटाला का निघाला होता तुम्ही? अरे सुनते, तू शुद्धीवर आहे? अरे तो काय तो आपल्या रस्त्यात नाही, तळ आहे. नाही, हे शक्य नाही तरी. मी निरंजनाला शिक्षणाचे धडे देत होतो. शत्रूने केलेला वक्तव्य कसा चुकवायचा हे दाखवत होतो. काय झालंय शिक्षणाचे धडे? अरे तो तुझा जीव गोठवायला गेला होता. म्हणजे ह्याचा अर्थ असा की तुम्हाला शांती मनोगी बळकवायची आहे. हो, मला शांतीपूर्वक बघवायचे आहे आणि त्या राजगादीवर तुला बसवायचं आहे. आज आम्ही तुमच्या स्वतःला पिताश्री धन्यवाद तुम्ही राज्याची अभिलाषा मनात टाकून खाल्लेल्या अन्नाला न टाकता स्वार्थीपणाची भाषा वापरताना तुमच्या मनाला काही वाटत कसं नाही? तुला वेळ लागेल हे मी सगळं तुझ्यासाठीच करत आहे आणि तुझं त्यामध्ये मी तुझं सुख बघत आहे. शी अशी घाणेरडी कल्पना मनात आणून मी दुसऱ्यांच्या संपत्तीवर माझे जीवन सुखी करू त्यापेक्षा मी हातात भिकेची जोडी घेऊन घरोघरी फिरे पण दुसऱ्यांच्या संपत्तीवर मोजमजा करणार नाही. अरे तुला वेळ लागला आहे. नाहीतर काय करणार? मला सुद्धा काय करणार? नसरी मग तुमचा मार्ग चांगला आहे. तुम्ही जो डाव रचला तो बिन बुडाचा आहे. तुमची वल्गना भेटका आहे. या शांतीपूर्ण केला आणि महाराजांना दगा दिला तर मी महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. नसरी, तुम्हाला ज्या करायचे ते करा देतो मी.
नाही माझ्यात असे परिस्थिती घडले तुम्ही होऊ देणार नाही. तुमच्यासारखे वीर जनतेचे कल्याण आणि गरिबांना न्याय देणं हे त्यांचा धर्म आहे. धर्माला जगवणारे वीर मरणाला घाबरत नसतात. हे वीर तुला माझा मृत्यू पाहायचा आहे का? मग भरा माझ्या पत्रात. हे आई खरोखर धन्य आहे मी. खरोखर आज वीराची धर्मपत्नी झाली आहे. चला आता जिथे जिथे तुम्ही तिथे आज आपल्या राजवाड्यात किती आनंद आनंदात चालला आहे ना. होय महाराज हो महाराज पण ते पांढरी राजे कुत्र्यासाठी शेपूरवर गप्प बसले. अरे कुत्र्यासारखे शेपट खाऊन गप्पा बसलेला नाही. अरे त्यांची शांती नगरी खाण्याला तिराने पोपरून काढावी कसे झाले आणि आता काही दिवस फुले आहे. अरे तुमच्या किंमत आहे कुठे आमच्याशी गुलाबरी करायची. तुम्ही फक्त गोरगरिबांना होता आया बहिणीची इज्जत बेशी होणार का. याच लायकीचे तुम्ही हे करतो तुमच्यावर. हे ठरलं. याचा हात तुझ्या हातात मी आवाज बंद करणार आहे. अरे बा पाहतोस काय चालो समजे ज्या शांतपणातून नाही तुझा मुलगा पेटवला तर साधूचा तुझे वकील आहे. तुम्ही काय करत होता? अरे तुम्ही गाठीवर राहिला नसता तर महाराजांचा खून झाला नसता. आमच्यावर हल्ला झाला आणि आम्ही पळून गेलो. पळून गेला? हा? आणि तू बघा बघून गेलो. पळून गेला. महाराजांचा खून झाला त्या उपस्थित पाहिजे आणि तुम्ही पळून गेला.
लाईट नसलेल्या बापाची लाईटी कुठे असते? पिताश्री, माझ्या आईची शपथ घेऊन सांगा की तुम्ही महाराजांचा खून केला नाही. अरे वेड्या, मी महाराजाचा खून का करे? अरे मी त्यांच्या अन्नाला जागलो आहे. वा पिताश्री वा. आता या खुनासाठी अजून कुणाला बकरा बनवला नाही. अरे वेड्या सुरसे, तू काय बोलत आहेस? तुला तरी तू शुद्धीवर आहेस का? हो पिताश्री. अरे तुम्ही का भांडत आहे? अरे दादा, तुमच्या पितासाठी माझ्या भाड्याचा खून केलाय हे शक्य आहे का? नाही निरंजन, महाराजांचा खून करून कोणी पळत असताना मी त्याचा पाठलाग केला, परंतु तो माझी नजर चुकून पळून गेला नसता तर आज ते स्वच्छ झाला असता. होय दादा, दादा आपल्या विश्वाला दादा मी एकदा आनंद नवं सांगतो. मी एका संकटात सापडल्या श्रीजवळ योगा केला आहे. ठीक आहे, म्हणजे आज कोणाचं तरी कल्याण केलं आणि असाच कल्याण करणारा पुत्र या शांतीपूर्ण नगरीला हवा आहे. ठीक आहे, चला तर. कोण आहात आपण? ओळखलंस मला? नाही, कोण होतं मला? अगं मी विजय. काय ते तुझं सौंदर्य आणि तुझी सुंदरता तुझी कमी जाणून कमी झाली नाही. काय तो चमत्कार आहे. हीच माणसा, त्याच वाटतं ना तुला? त्या सत्याला बळी पडून मी बरबाद झाले. पुन्हा मला या पापाचं काय नको होतं. राधिका, तुझा मस्त यशोचा घर असूनही कमी झाली नाही. अरे हसबंड पुण्या, लाज वाटते का तुला? माझ्या कपाळी कुठलं तर तुला मागून कधी असं बोलू नकोस. तिने काढून तुला नसताना. राधिका, तो कालचा पोर तुझी काय जाऊन टाकणार? ती जाऊन मी टाकून टाकणार आहे. चल, चल तर निघते मला सांग. मी तुला आनंद वा पिताश्री, वा. का पाहतो मी माझ्या बापाची किबिया. हे पडू नकोस. का लाज वाटते तुम्हाला स्वतःच्या पुत्रासोबत तिचा हात पकडायला? जा घेऊ. मी सुद्धा पाहतो कसा आनंद लुटतात ते. सुरसेन, मी तुला घराचा घोड घेईन. अरे तू माझा मुलगा नसतास तर तुला कधीच घराचा घोड घेतला असता. अरे हिरण्य कशी पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी पोराचा कडेलोट केला, तसा कडेलोट मी तुझाही करू शकतो. हो बापाच्या हातून मृत्यू झाला तर मी स्वतःला वाटतं भाग्यवान समजेन. पिताश्री, करा बा. होऊन जाते तुमचा जय जयकार. चला सुरसेन. क्षमा करा. माझ्या पिताजीने जे कृत्य घडलं ते खूप वाईट होतं. यापुढे माझ्या पिताची अशी चूक होणार नाही याची मी काळजी घेईन. तुम्ही माफी मागून मला लाजवू नका. माझ्यावर संकट आल्यापासून तुम्ही मला वाचवलंय. मी या शांतीपूर घराण्याची सूर झाल्यापासून माझ्यावर अनेक संकट येतात आणि संकटाच्या समोर झालं हे माझ्या नेहमीच झालंय. ठीक आहे, चला आपल्या रानगड्यात जायला हवं. राधिका, पिताजीच्या रक्ताला तलवार घेऊन ये. राधिका, हे राधिका. महाराज,
राजकारणी देवदर्शनाला गेले. ठीक आहे तर. या पुस्तकाच्या मनात काय चाललंय म्हणजे काही कुणाला समजत नाही. निरंजन प्रधानजीने म्हणजे माझ्या बापाने शांतीपूर्ण संपवण्याचा डाव रचला आहे. आज वहिनी साहेब देव दर्शनासाठी गेले असता त्यांनी सुद्धा माणसाने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मी गेलो नसतो तर अमानस कृत्य घडले असतं आणि तो भक्ती माझा बाप पळून गेला नसता तर त्याचा मृत्यू माझ्याकडून झाला असता. वा सत्याला दाखवणारा आणि सत्याने वागणारा जनतेची सेवा करणारा आणि स्वतःच्या बापाविरुद्ध आवाज उठवणारा असा पुत्र या जगात सुद्धा शोधून सापडणार नाही. निरंजन माझ्या बापाने शांतीपूर्णशी गद्दारी केली पण मी करणार नाही. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी महाराजांच्या केसरा सुद्धा धक्का लागू देणार नाही. वा वा माझ्या मित्र वाज आज या शांतीनगरचे मी एकटा इकडे नसून तू आणि मी असतो. युवराज अरे तुझ्यासारखा भाऊ असताना कोणाची हिंमत सुद्धा होणार नाही. मी राजनगर जाऊन आई साहेबांचे दर्शन घेतो आणि त्या माझ्या कपटी बापावर